नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 30 साईजमध्ये कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. एक सोबत 2 ब्लाऊजची कटिंग. आपण अस्तरचे ब्लाऊज कट करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते, आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड या नावाने. दोन्ही चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या गोष्टी तुम्हाला नाही समजल्या त्या गोष्टींची नक्कीच कमेंट करा. आपण कमेंटचं उत्तर देऊ. तर बऱ्याचशा कमेंटचं उत्तर आपण कटिंग करताना देतो का, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कोणत्या कमेंटचं उत्तर कशामध्ये दिले ते तुम्ही मला परत एकदा कमेंट करून सांगा. आता होतं काय, ज्यावेळेस आपण तोंडी जर सांगितलं तर त्या लक्षात येणार नाही, तर मग बऱ्याचशा गोष्टी आपण कटिंग करताना असू द्या किंवा समजून सांगताना असू द्या, त्यावेळेस जर सांगितलं तर नक्की लक्षात येतं, म्हणजे बदल कशात काय केला आहे ह्या गोष्टी लक्षात येतात. तर चला आपण 30 साईजमध्ये कमी उंची आहे आणि छोटा ब्लाऊज असल्यामुळं कटोरी कितीची घेतली पाहिजे, उंची कितीची घेतली पाहिजे, शोल्डर कितीचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत ती म्हणजे उंची. आता कस्टमरची उंची शिवून त्यांना 13 इंच लागते, तर आपण 14 इंचावर एक मार्किंग करू. 30 साईजमध्ये एक सोबत 2 ब्लाऊज घेतलेत मी, अस्तर आहेत. 1 मीटर अस्तर घेतले कारण आपल्याला डबल कटोरी घ्यावी लागते. डबल कटोरी म्हणजे आपण पुढं बघू, 5 इंच आपण शोल्डर घेतले, 5 इंच आपण मोंड्यासाठी घेतले. 30चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, 7.5 इंच येतो. त्याच्यामध्ये 2 इंच आपण शिलाई मार्जिन ॲड केली. आता गळ्यासाठी आपण 2च इंच घेऊ आणि पाठीमागचा गळा कस्टमरचा जेवढा आहे त्यानुसार आपण घेऊ. तर पाठीमागचा गळा कस्टमरचा 9.5 इंचाचा आहे, तर आपण 9.5 वर एक पॉईंट देऊ. थोडंसं तिरकं घेतले म्हणजे गळा आपला व्यवस्थित येऊन जातो, बघू शकतात. आता अर्धा इंच आपण पाठीमागं आले. कंपल्सरी मी सांगत असते का अर्धा इंच पाठीमागं या, साईज कोणती पण असू द्या. आणि नंतर मग मधून एक लाईन आखल्याच्या नंतर 2 इंचावर, सॉरी 1.5 इंच आणि 1 इंचावर आपण इथं पॉईंट देऊन घेऊ आणि नंतर एक हलकासा आपण याला आकार द्यायचा आहे, बघू शकतात. आता कस्टमरचं कंबर आपल्याला चेक करायचं आहे. जेवढं कंबर आहे त्याच्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे. कंबर आहे कस्टमरचं 28, 28.5 इंच. दुसरा भाग येतो 14.25 इंच आणि चौथा भाग आला आहे जवळजवळ 7 इंच आणि 2 लाईन. तर आपण तेवढंच घेऊ. 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी, 1.5 इंच शिलाई मार्जिन. ह्या लाईन आपल्याला जोडून घ्यायच्यात. तर आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौथा भाग 7.5 इंच बरोबर, 7.5 वर आपली मार्किंग झाली. 2 इंच आपलं टक्ससाठी, शिलाई मार्जिनसाठी. आता आपण गळा जर ढिल्ला होत असेल शोल्डरला, तर अशा पद्धतीने आपण याला तिरकी आपल्याला स्टिच करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण गळ्याला गोट जोडतो त्यावेळेला, म्हणजे गळा अजिबात खाली उतरत नाही. आता हा कपडा आपण डायरेक्ट असा पलटी करून ठेवायचा आहे आणि आता हा तुमच्या लक्षात नाही येणार मार्किंगसाठी, तर आपण हा परत एकदा खालीच टाकू आणि मग हा याच्यावर घेऊ. एक मी लाईन आखून घेतली का माझ्या लक्षात येतं का आपल्याला कुठपासून, समजा आता इथपासून घेते मी, म्हणजे आपला कपडा पण वाचून जातो बरंचसं. आता जसं आहे तसे आपल्याला पॉईंट द्यायचे आहेत. आता ह्या गोष्टी मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले. थोडंसं प्रेस केलं म्हणजे मार्किंग लक्षात येऊन जाते.
बघू शकतात अर्धा इंच आपण जे खाली आले इथपासून, तरी पण परत एकदा आपल्याला चेक करण्यासाठी 5 इंच बरोबर आहे. आता मी वरच्या लाईनपासून 6.5 इंचाचा गळा टाकते. गळा घेताना आपल्याला गोल घ्यायचा आहे. बरोबर 2.5 इंच मी क्रॉस पट्टीसाठी घेतले, ज्या साईडनं आपण हुक लावतो आणि ज्या साईडनं फिटिंग तिकडून आपण 2 इंच घेतले. थोडंसं आपण याला आकार देऊ, अर्धा इंच एवढा क्रॉस पट्टीला. कंपल्सरी 1.5 इंच किंवा 1 इंच क्रॉस पट्टी जास्त घ्या. मी याच्यामध्ये 1.5 इंच जास्त घेतली. एकदम परफेक्ट अशी उंची बसून जाते, अजिबात कमी होत नाही. 4 इंच आपण कटोरी घेऊ, कारण कस्टमरला 3.25-4ची कटोरी थोडीशी ढिल्ली झाली, 4.25 घेऊया. तीच लाईन आपण थोडीशी वरती घ्यायची. वरून आलो आहे आपण या लाईनपासून 5 इंच एवढा. नंतर आपल्याला पॉईंट द्यायचा. हे दोन्ही माप आपल्याला चेक करायचे. 2.5 इंच बसले, एकदम परफेक्ट आहे. आता आपण याची कटिंग करू. तर जसं आपण अस्तरचे दोन्ही ब्लाऊज एकसोबत कटिंग केली, तर आपण मेन फॅब्रिकचे पण एकसोबत 2 ब्लाऊजची कटिंग करणार. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आता आपली याची कटिंग जवळजवळ पूर्ण झाली, पाहू शकतात. आता आपल्याला कटोरी वाढवायची कशी किंवा आपल्याला दुसरी कटोरी कशी काढायची, तर ते तुम्हाला मी सांगते. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, किंवा मग पेपर कटिंग जरी करून ठेवली तरी पण काही हरकत नाही, त्याच्यावर पण आपली कटिंग पटकन अशी होऊन जाते. आता हे आपण थोडंसं तिरकं माप ठेवलं आहे, जे करून आपल्याला 1 इंच ह्या साईडला जास्त येईल आणि इकडच्या बाजूने पण 1 इंच आपल्याला जास्त येईल. तर हे पॉईंट आपल्याला जॉईंट करायचे आहेत. आता हे आपण थोडंसं मडपून घ्या, त्याचा मध्यभाग काढा. तर 1-1 इंच परत आता चेक करू. मी बाजूला काढून टाकलेली, लक्षात नाही आलं. आता आपण अगोदर आखून घेऊ. आखून झाल्याच्या नंतर आपल्याला बाजूला काढायचे. आता नॉर्मल बाहेर आल्याच्या नंतर आपण एक लाईन आखून घेऊ. बघू शकतात. आणि नंतर आपण हा भाग थोडासा वरती घेऊन याला जोडून घ्यायचं आहे. खाली पण इथं आपल्याला 1 इंच एवढं खाली यायचं आहे. बरोबर 1 इंच आहे आणि ते आपण जोडून घेऊ. तर किती सोपी पद्धत आहे, बघू शकतात. 30 साईजमध्ये आपण कटोरीची कटिंग केली. बघू शकतात. तर आपली कटोरी कटिंग ही पूर्ण झाली. आता आपण करणार आहोत बाही कटिंग कशी करायची. तर सगळ्यात अगोदर बाही कटिंग करायला आपल्याला माप लागते, ते म्हणजे तिरकं माप. साईज कोणती पण असू द्या. एका ताईंची कमेंट होती, मी 2-3 व्हिडिओमध्ये सांगितले, तर 6-7 इंचाला बाही कशी कटिंग केली पाहिजे किंवा घडी कशी घेतली पाहिजे. साईज कोणती पण असू द्या, लहान असू द्या किंवा मोठी असू द्या, हे तिरकं माप कमी जास्त होऊ शकतं. छोटी साईज छोटं माप, मोठी साईज मोठं माप. तर ह्या मापावर आपल्याला बाहीची घडी किती घ्यायची ते लक्षात येऊन जातं. आता तिरकं माप आपलं बसलं आहे 7 इंच. कधी कधी बाहीला मोठी जर बाही असेल तर त्याला जॉईंट पण येतो. आता हे 7 इंच माप बसल्याच्या नंतर आपल्याला जॉईंटची गरज नाही, पण आपल्याला अगोदर हे जे आहे ते माप आपल्याला परफेक्ट असं याची कटिंग करावं लागेल. तर ह्या गोष्टी आपण करून घेऊ. आता 5ची बाही आहे तर 6 इंचावर आपण एक पॉईंट द्यायचा.
म्हणजे 1 इंच आपल्याला कंपल्सरी वाढवून घ्यायचं आहे ज्या वेळेस आपली अस्तरची बाही असेल. आता 7 इंच माप आलं तर 7 वर एक घडी, 7 वर घडी घेतल्याच्या नंतर आपल्याला ती लाईन एक सरळ करून घ्यायची. दंडघेर आहे कस्टमरचा 5 इंच, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. बरोबर, आता शिलाई मार्जिन ह्याच पॉईंटला आली. आता आपण यायचे 2.5 इंच खाली, 2.5 ते 2.25 इंच खाली. आता ही झाली आपली आपण जे माप घेतलं मोंड्याचं ती लाईन. मग त्याला ही लाईन टच करायची आणि ही लाईन आपली शिलाई मार्जिन, आणि नंतर आपण याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. तर खूप सोप्या पद्धतीने आपण याला आकार देऊन बाही ही कटिंग करतोय. तर 30 साईजचा व्हिडिओ आवडला का नाही नक्की कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण याच्यातला अर्धा इंच कमी कधी करतो, ज्यावेळेस आपण मेन फॅब्रिक जोडतो त्याच्यानंतर आपण याच्यातला अर्धा इंच कमी करतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.